छान झाले. आवडलं ना तुम्हाला? खावा. तुला काय खायचं बाळा? अरे वडा खायचंय. नमस्कार, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. बरेच दिवस झालं वडापाव वगैरे काही केलं नव्हतं. म्हटलं आज सगळेजण म्हणत होते की आज वडापावचं बेत होऊ दे, तर सगळ्यांसाठीच आज आपण आहे ना खास वडापाव बनवणार आहेत. तर इकडे बघू शकता आमची समृद्धी आलेली आहे आणि इकडे आमची शिवांगी पण आहे. तर ह्यांना तर वडापाव खूप आवडते, त्यामुळे म्हटलं चला तर मग आज वडापावच बनवूया. चला तर मग आता आपल्याला आहे ना वडापाव बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात. तर इकडे बघू शकताय मी बेसन पीठ घेतलेले आहे आणि इकडे बघा गॅसवरती आहे ना मी बटाटा शिजायला ठेवलं होतं. तर बटाटा सुद्धा आहे ना पूर्ण शिजलेले आहे, असं बघू शकताय. तर मऊ असा बटाटा शिजलेले आहे. तर इकडे बघा ओवा घेतलेले आहे, जिरं मोहरी घेतलेले आहे आणि इकडे कोथिंबीर घेतलेली आहे. इकडे आलं लसूण आणि हिरव्या मिरची बारीक करून घेतलेले आहे. मीठ घेतलेले आहे, देशी हळद पावडर आणि आपल्याला तेल लागणार आहे. आणि इकडे बघू शकता आपण हे बेसन पीठ घेतले ना, आपल्याला तर हे बेसन पीठ आहे ना सगळं पीठ तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण चिमूटभरच आपल्याला हळद पावडर घालायचं आणि एक अर्धा चमचाभर आपण चवीपुरतं आपण मीठ घालूया. आणि इकडे बघा आपण ओवा घेतलेली आहे, एक चमचाभर आपण सगळं घालणार आहे. बेसन पीठ म्हटले की त्यामध्ये आपल्याला ओवा घालायचंच, म्हणजे पोट पण साफ होतोय आणि चवीला पण आहे ना खूप छान लागतोय ओवा घातल्यामुळं. त्यामुळे आपल्याला ओवा घालायचं आणि हातामध्ये थोडंसं चोळून घालायचं, म्हणजे चव चांगलं उतरते. ए बाई समृद्धी, हे बघा आता सगळे आपण ओवा घालूया आणि चांगलं असं आपण हे मिक्स करून घेऊया. आणि तर आपण आहे ना ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ तयार करून घेऊया वडापावसाठी. आणि एकदम पण पाणी घालायचं नाही, पातळ होऊ शकते. त्यामुळे आपण थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. आणि ह्यामध्ये आपण सोडा वगैरे काहीच वापरणार नाही. तर आपल्याला आहे ना हे पीठ तयार करून घ्यायचं. आता आपण एक 5-10 मिनिटं चांगलंसं मुरवण्यासाठी आपण हे बाजूला ठेवूया. तोपर्यंत आपण तिकडे भाजी तयार करून घेऊया. बटाटा सुद्धा गार झालेले आहे, तर आपण याचं वरचं साल आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर आता आपण सगळं बटाटा सोलून घेतलेले आहे. असं आपल्याला आता बारीक ह्याचं चुरा करून घ्यायचं सगळं बटाट्याचा. बघा आता आपण आहे ना ह्या पद्धतीनं पूर्ण बटाटा चुरा करून घेतलेले आहे. आणि इकडं कढई सुद्धा गरम झालेलीच आहे आणि कढईमध्ये आपण तेल पण घातलेले आहे. तर आता तेल सुद्धा गरम झालेलेच आहे. तर ह्यामध्ये आपण घालूया जिरं मोहरी. हे बघा मस्त फुलून वरती आलेले आहे. तर ह्यामध्ये आपण इकडे हिरव्या मिरची, आलं लसूण वगैरे सगळं बारीक करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे. आणि चांगलंसं आपल्याला हे परतून घ्यायचं. तर ह्यामध्ये आपण एक अर्धा चमचाभर आपल्याला हळद पावडर घालूया, थोडंसंच घालायचं. आणि हळद पावडर वेगवेगळे मसाला तुम्हाला लागणार असेल सुद्धा आहे ना आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती ऑर्डर करायचं आहे, तुम्हाला घरपोच मिळून जाईल. मीठ चवीपुरतं. आणि आता आपण हे बटाटा पूर्ण बारीक करून घेतलं ते घालायचं. चांगलंसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं. गॅस बारीकच ठेवायचा, नाहीतर काय होते खाली चिटकू शकते. त्यामुळे आपण बारीक करून आपल्याला सगळे मिक्स करून घ्यायचं. तर आता आपण ह्यामध्ये घालूया बारीक चिरलेला कोथिंबीर. परत पुन्हा सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि आपण हे सगळं भाजी आपण आपल्याला ताटामध्ये इकडं काढून घ्यायचं. हे बघा आता भाजी सुद्धा गार झालेली आहे. तर आता आपण गोळा तयार करून घेऊया. इकडं मी गॅसवरती तेल सुद्धा गरम करायला ठेवलेले आहे. तुम्हाला किती मोठा पाहिजे ना वडा त्यानुसार तुम्ही गोळा धरू शकताय. हे बघा बस बा बारका पाहिजे असेल तर बारका पण धरा गोळा, आणि मोठा पाहिजे असेल तर तुम्ही मोठा पण करा. आणि गोळा करायचा आणि थोडंसं असं चपटं करायचं, म्हणजे वडा चांगलं होतोय.
अगोदर आपण सगळं आहे ना हे गोळा तयार करून घेऊया, तोपर्यंत तेल गरम होते. हे बघा आता आपण ह्या पद्धतीने ना सगळं आपण इकडे बघू शकताय गोळा तयार करून घेतलेले आहे. तर आता आपण तेल गरम झाले का बघूया. आणि इकडे बघू शकताय पीठ सुद्धा तयार आहे. हे बघा पूर्ण आहे ना असं मऊसूद भिजलेले आहे पीठ. थोडंसं मी तेलात सोडून बघते तेल गरम झाले का. हे बघा तेल सुद्धा तर चांगलं असं गरम झालेलेच आहे. तर आता आपल्याला एक एक वडा घ्यायचं आणि चांगलं असं आपल्याला पिठामध्ये असं बुडवून घ्यायचं आणि असं आपण तेलामध्ये सोडायचं. पूर्ण पिठामध्ये आपण हे बुडवून घ्यायचं. किती बसते तेवढं आपण सोडूया. आणि थोडंसं तळले की मगच आपल्याला ते पलटी करून घ्यायचं. थोडंसं तळून वरती येतोय, सगळं पलटी करून आपल्याला हे चांगलं असं तळून घ्यायचं. मस्त फुलतोय बघू शकताय. हे बघा हे सुद्धा आपल्याला चांगलं असं तळून घेऊया. बघा हे सुद्धा आहे ना वडा चांगलं असं तळलेले आहे. बघू शकताय कसं टम्म असं फुगलेले आहे. दिसायला पण खूप छान दिसते. तर इकडं चाळणीमध्ये घ्यायचं आणि चाळणीमध्ये घेतल्यामुळे ना जरा सुद्धा तेलकट राहत नाही. पूर्ण तेल आहे ना नितळून खाली जाते. त्यामुळं असं आपण थोडंफार आहे ना असं 1-5 मिनिट असं आपण चाळणीत ठेवायचं. 2-3 मिनिटं ठेवलं तरी चालते. बघा तेल कसं खाली पडते चाळणीतनं. आपण डायरेक्ट झारीतनं तिकडे घातलं ना म्हणजे थोडंफार ते तेलकट होते. त्यामुळं असं आपण थोडंसं आहे ना हे बघा कुरकुरीत पण होते आणि मस्तच लागणार आहे आज वडापाव. तर आपण काढून घेऊया. आता आपल्याला आहे ना वडापाव बरोबर खाण्यासाठी आपल्याला मिरची तळून घ्यायचं आहे. थोडंसं मिरची आहे ना एका मिरचीमध्ये 2 भाग करून घेऊया म्हणजे तेलामध्ये मिरची उडणार नाही. त्यासाठी आपण मिरची मोडून घ्यायचं आहे. तर आपण हे तेलामध्ये सोडूया. चाळणीत धरूया आणि चांगलं असं आपण हे तळून घेऊया म्हणजे अंगावरती उडणार नाही काय नाही. हे बघा आणि असंच आपण अखंड मिरची टाकलं ना म्हणजे अंगावरती उडू शकते. त्यामुळं आपण थोडंसं मोडून घालायचं आणि वरती उचलायला येते उडायला लागलं की. बघा आता मिरची सुद्धा चांगलं असं तळलेली आहे. तर पूर्ण आपण तेल नितळून घेऊया आणि इकडं आपण हे ताटामध्ये मिरची घालूया. हे बघा आणि ह्याच्यावरती पटकन आपल्याला मीठ घालायचं म्हणजे चव चांगलं लागतं वडापावबरोबर खाण्यासाठी. तर आता बघू शकते आपण मस्त आहे ना वडा सुद्धा इकडे आपण तयार करून घेतलेले आहे. त्याबरोबर खाण्यासाठी मिरची आणि इकडे चटणी सुद्धा तयार करून घेतलेली आहे. आणि इकडे भरपूर आपण आहे ना पाव सुद्धा घेतलेले आहे. तर इकडे बघू शकता आमची शिवांगी, मोनू आणि समृद्धी पण वडापाव खाण्यासाठी आलेले आहेत. तर आपण हे पाव मोडून घेऊया. त्यांना आपण तिघींना आहे ना वडापाव खायला देणार आहे. मग आता आपल्याला पाव असं मोडून घ्यायचं मध्ये. थोडंसं आपण चटणी लावून घेऊया. जास्त नाही थोडंसं घे. वडापाव घे धर बा. मिरची पाहिजे नको ना मिरची? खाव मग. तर तुला पाव देऊ खायला? काय बघायला तू तुला खायचं आहे वडापाव? धर तुला पाव खाणार तू फक्त का? छान झाले. आवडले ना तुम्हाला? खावा. तुला काय खायचं बाळा? अरे वडा खायचंय तुला पण घाल देऊ. मल्हारला पण वडापाव खायचा आहे. हां धर धर. खाली बस आता. बस खाली बस. बसून खायचं. तर इकडे आमची मोठी पोरगी आहे शिवांगी आणि 2 नंबरची मोनू आहे निवेदिता आहे. आम्ही सगळेजण त्याला मोनू म्हणून ओळखतोय. आणि 3 नंबरची आमची समृद्धी खा की बाळ. आणि आमचे मल्हार
बघ काय तुला नाही खायचं. तर हे सगळ्यांना आहे ना आज वडापाव खायची खूप इच्छा होती, त्यामुळंच आज आपण इकडं वडापावची आज बेत केलेली आहे. आवडलं ना तुम्हाला सगळ्यांना? हां, तर तुम्हाला कसं वाटलं ते जरूर आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तू खाल्ला नाहीस आणि तुला कसं आवडले? तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. अजून तुम्हाला कुठलीही रेसिपी पाहायचं असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये आवर्जून सांगा, ते पण तुम्हाला करून दाखवायचा प्रयत्न करतोय. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. धन्यवाद.